नमस्कार मित्रांनो, विन दोघातील ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये समर आता रूम मध्ये येऊन डोक्याला हात लावून बसतो। तेवढ्यात ते स्वानंदी येते, राजवाडे राजवाडे करते। तेव्हा समर म्हणतो की बोला ऐकतो मी। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की काही नाही, आता तुम्हाला एक विचारायचं होतं की तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा समर म्हणतो की मला काही नको, आणि नक्की तुम्हाला काय विचारायचं होतं ते विचारा। स्वानंदी विचारते की काही चहा काही वगैरे खायला घेऊन येऊ का? समर आता खूप टेन्शन मध्येच असतो आणि तो म्हणतो की नकोय, मला काहीही नको, माझी इच्छा नाही। स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही प्रवासातून आलेले आहात म्हणून मी तुम्हाला विचारते, तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा समर म्हणतो की हो मी ठीक आहे, आणि स्वानंदी पुन्हा विचारते की मी एक बोलू का? तर समर आता रागवतो। समर म्हणतो की आता बोलण्यासाठी सुद्धा तुम्ही माझी परवानगी मागणार आहात का? जेव्हा बोलायला पाहिजे होतं तेव्हा सुद्धा नाही बोललात, मग आता का गप्प बसतात आणि विचारतात? तेव्हा स्वानंदी परत सॉरी म्हणते। समर म्हणतो की हे बघा सॉरी वगैरे म्हणू नका, आता स्वानंदी सॉरी म्हणलेली असते। स्वानंदी म्हणते की हे बघा तुम्ही तुमचा वेळ घ्या, मग आपण नंतर बोलूयात त्यावरती। मात्र आता समर म्हणतो की हे बघा वेळ वगैरे काही नकोय, ती पुन्हा नंतर म्हणताल की मी ऐकलं नाही आणि पुन्हा मलाच दोष देताल। आणि हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही हे सर्व मला का सांगितलं नसेल? तुम्ही हे सर्व का लपून ठेवलं असेल? एवढी मोठी गोष्ट घरामध्ये घडली, मग तुम्ही ती गोष्ट सांगायला नको होती का? मला ही गोष्ट समजली असती तर मिळेल ती फ्लाईट मिळून मी लगेच आता इकडे तातडीने निघून आलो असतो, आणि आता वेळ निघून गेली, आता काय करणार आहे? आता मात्र हातावर हात धरून बसणार आहेत का? आताची घडी तोंडावर पोट। स्वानंदी पुन्हा सॉरी बोलते। समरला फार टेन्शन येतं, काय करावं काय नाही काही कळत नसतं। समोर म्हणतो की हे बघा ही सॉरी वगैरे आहे ना ते म्हणणं बंद करा। आता सॉरी वगैरे म्हटल्यानंतर आता ह्या झालेल्या गोष्टी आहेत तर ते काही कुठे हो म्हणजे काही बिघडणार आहे का? काही त्या गोष्टी होणार नव्हत्यात, मग होणार नाहीत का? आणि हे सर्व चिंगीच्या बाबतीत कसं घडू शकतं? त्यावरती स्वानंदी म्हणते की चिंगी हारली, आणि चिंगीच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे तर तो घडलेला प्रकार स्वानंदी समरला सांगत असते। कारण चिंगीच्या बाबतीत असं काहीतरी घडलेलं असतं की जेव्हा चिंगी खाली येत असते आणि तेव्हा कोणीतरी पायरीवर तेल सांडलेलं असतं, आणि ते तेल सांडून चिंगीला पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि चिंगी त्या तेलावरून पाय घसरून खाली पडते, आणि चिंगीचा गर्भ म्हणजे बाळ मात्र हे गेलेलं असतं। आणि आता चिंगी खूप रडत असते, आणि तेवढ्यात एक मेड धावतच येते, आणि जो घडलेला प्रकार आहे तो समर जेव्हा ऐकतो तेव्हा समर म्हणतो की म्हणजे आजी सुद्धा तशीच एकदा जिन्यावरून पडली होती, तेव्हा आता चिंगीने सुद्धा काळजी घ्यायला नको होती का? आता तिला माहिती होतं की ती प्रेग्नेंट आहे, मग तिने तर अगदी जास्त काळजी घ्यायला हवी होती ना? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा ती काळजी घेत होती, आणि जेव्हा मी आईशी बोलत होते आणि त्याच वेळेस मात्र आता ही मिताली धावत आली, आणि तिने मात्र मला चिंगी पडल्याचं सांगितलं। चिंगी रडत होती आणि मी धावतच गेले, आपल्या घरातील सगळं काही स्टाफ मात्र बघत होता तिला। चिंगी मात्र त्यावेळेस बेशुद्ध होते, आणि घडलेला सर्व काही प्रकार ती पुन्हा आता ही सांगत असते। तेवढ्यात आता सगळेजण धावत आलेले असतात, चिंगी बेशुद्ध पडलेली असते। तर अर्पिता आता मम्माला म्हणते की मम्मा अगं हिच्या पोटातील बाळ आता काही राहिलं वगैरे असेल का? तेव्हा आजीला राग येतो। आजी म्हणते की काय गो काहीतरी काय बोलतात? मंदा लगेच आता म्हणते की हो बरोबर आहे, कारण जेव्हा अंशुमन आणि सुष्मिता लग्न करून घरात आलेले असतात तेव्हा हा प्रकार घडला गेलेला आहे। तर लगेच मंदा म्हणते की हो ना, पोटातील बाळ कसं राहू शकतं? तेवढ्याच स्वानंदी जोरात ओरडलेली असते की डॉक्टरांना कोणीतरी फोन करा। आणि तेवढ्यात मात्र आता जे घडलेलं आहे तिचं बाळ गेल्याचं सत्य स्वानंदी समरला सांगते, आणि समरला सुद्धा हा प्रकार आहे तो ऐकून धक्का बसलेला असतो। मी ताबडतोब चिंगीला घेऊन हॉस्पिटलला गेले होते, आणि डॉक्टरांना तिने विचारलेलं असतं की चिंगी बरी असेल ना? एकतर ती जिन्यावरून पडली आणि बाळाला काही झालं वगैरे तर नसेल ना? तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आता आई आणि बाळासाठी जो काही असा ऍक्सिडेंट आहे तो धक्कादायक असू शकतो, आणि तिच्यासाठी मी देवांचा मात्र धावा करत बसले होते बाहेर, आणि सगळी परिस्थिती खूपच हाताबाहेर होती। आणि त्या दिवशी मात्र खरंच देवाने चिंगीच्या जीवाला जर काही बरं वाईट केलं असतं ना तर खरंच मी देवाला म्हणजे दोषी धरलं असतं की देव वाईट आहे म्हणून। चिंगी ही सुखरूप होती, पण समर विचारतो की चिंगीचं बाळ, आणि तेव्हा डॉक्टरांनी स्वानंदीला जे सत्य सांगितलेलं असतं, आणि त्याच वेळेस तेथे अर्पिता आलेली असते, आणि डॉक्टरांचं बोलणं स्वानंदीचे जे काही सुरू असतं तर ते आता ती कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते। डॉक्टर म्हणतात की हे बघा चिंगी सुखरूप आहे, परंतु त्यांचं बाळ आम्ही नाही वाचू शकले, सॉरी। मी वेड्यासारखं चिंगीला म्हणजे दिलासा देत होते, मग कारण माझ्या बोलण्याने तिचं बाळ परत येणारच नव्हतं। चिंगीला जेव्हा शुद्ध येते तेव्हा चिंगीने विचारलेलं असतं की
वहिनी सर्व ठीक आहे ना? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो सर्व काही ठीक आहे. हे बघ तू काही काळजी करू नको, स्वतःची काळजी घे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा चिंगी, डॉक्टर येऊन बोलतीनच तुझ्याशी, तू टेन्शन घेऊ नको. स्वानंदी तिला झोपायला सांगते परंतु चिंगी ऐकायला तयार नसते. आणि आता चिंगीला जेव्हा हे समजलं तेव्हा चिंगी आता बाळ बाळ म्हणून खूप रडत होती आणि त्यावेळी स्वानंदी सुद्धा खूप रडलेली असते आणि हा सगळा प्रकार ती रडतच समरला सांगते. समरला सुद्धा हे ऐकून फारच वाईट वाटतं आणि म्हणतो की हे बघा तुम्ही चिंगीच्या सोबत होतात आणि इतक्या दिवस मात्र आता चिंगीची काळजी मात्र खरंच तुमच्यासारखी जास्त कोणीच अगदी घेतली नसती. स्वानंदी म्हणते की ती मुलगी खरंच खूप खंबीर आहे आणि राजवाडी ती या सगळ्यातून सावरली आणि ती उभी राहिली या सगळ्यातून सावरून. तेव्हा आता स्वानंदीने तिला समजावलेलं असतं. तेव्हा आता चिंगी आता स्वतःला दोषी मानते. वहिनी तुम्ही मला बऱ्याच वेळेस समजावलं होतं की खोलीच्या बाहेर पडू नकोस, मी तुमचं ऐकलं नाही, मी स्वतःला सावरलं नाही आणि मला सगळ्याची शिक्षा मिळाली. आता जे काही पाप मी केलं होतं आणि देवाने माझं बाळ त्याच्याकडे बोलावून घेतलं. तेव्हा स्वानंदी म्हणते की चिंगी तू असं बोलू नकोस. तर चिंगी म्हणते की स्वानंदी वहिनी, देवाने मला त्याच्याकडे का बोलवलं नसेल हो? देवाला सुद्धा मी नकोशी झालेली आहे. इतक्या दिवस बाळासाठी तग धरून जगत होते, तुम्ही सांगा की आता मी कशासाठी जगू? त्यावरती स्वानंदी तिला शांत राहायला सांगते, समजावते, आधार देते आणि तिने असं समजावलेलं असतं की देवप्पा आपल्यावर नाराज होत असतो. त्यामुळे आपण मात्र आपल्या हातून जी काही वेळ आहे, आपलं आयुष्य आहे ते असं वाया घालवायचं नसतं. आणि हे बघ इतकं छान आयुष्य देवाने तुला दिलं आणि तुझ्या आई बाबा मात्र तुला इतकं छान आयुष्य त्यांनी दिलं, जन्म दिला आणि ते मात्र आता ते काय विचार करत असतील तुझ्याबद्दल, तू शिकावं, मोठं व्हावं, तुझं करिअर घडावं म्हणून ते इतके छान स्वप्न बघत असतील. आपण असं काहीतरी करायचं की ज्यांनी आपल्याला आयुष्यभर सांभाळलेलं आहे हे बघ त्यांचा विचार करायचा आणि स्वतःला सावरायचं. हे बघ ज्या नालायक पुरुषांनी तुझी ही अवस्था केलेली आहे तर त्यासाठी मात्र तू तुझं आयुष्य असं पणाला लावू नकोस आणि वाया घालू नकोस. आणि या जगामध्ये आता ह्या नालायक अंशुमन सारखी खूप काही मुलं आहेत आणि त्यांचा मात्र आता तुला म्हणजे जीवन घडवायचं आहे. अशा नालायक लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं. त्यामुळे आता हे बघ तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. असं डोळ्यात पाणी आणून नाही तर अगदी हे आयुष्य आहे तर ते खूप शिकून मोठं व्हायचं, तुझ्या आईबाबांचं, तुझ्या आजीचं स्वप्न पूर्ण करायचं. तेव्हा आता चिंगी म्हणत असते की वहिनी तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना, माझ्या सख्या आईबापांनी सुद्धा ते केलं नसतं. इतकं तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. थँक्यू वहिनी. स्वानंदी म्हणते की हे बघ चिंगी, थँक्यू वगैरे म्हणण्याची गरज नाही, तू माझ्या बहिणीसारखी आहे आणि हे बघ जर तुला खरंच वाटत असेल तू माझ्यासाठी सगळं काही करते तर मला छान असं जगून दाखव, या सगळ्यातून बाहेर पड. आणि तेव्हा आता चिंगीने स्वानंदीला विचारलेलं असतं माझ्यासाठी एक आता शेवटची गोष्ट करताल का? स्वानंदी तिला विचारते की बोल अगं काय हवं आहे? त्यावरती चिंगी म्हणते बघा मला त्या घरात राहायचं नाही, मला दुसरीकडे काम शोधून द्या आणि मुळात म्हणजे मी तिकडे राहणारच नाही. आता हे सगळं काही ती समोरला सांगते आणि म्हणते की खरंच मुळात म्हणजे मी चिंगीला तिकडे राहूनच दिलं नसतं आणि फार काळ मात्र ह्या अवस्थेत मी तिला इकडे ठेवणारच नव्हते. सगळ्यातून ती सावरली पण या घरात तिच्यासाठी राहणं हे कठीण झालेलं होतं हे मला सुद्धा वाटत होतं. तेच मला तिने बोलून दाखवलेलं होतं. अशा वेळेस आपण काय करायचं होतं? एकतर तिची जबाबदारी आपल्यावर होती आणि आपण असं तिच्याकडे कानाडोळा करू शकत नव्हतो. जेव्हा आता मी विचार केला तर सगळ्यात म्हणजे अगोदर माझ्या डोक्यामध्ये आनंद आणि निकिता ताई यांच्याविषयी डोक्यात विचार आला, त्यांचं नाव पुढे आलं कारण चिंगी तिकडे सेफ राहू शकते. त्यानंतर मी निकिता ताईंशी फोनवर बोलले आणि निकिता ताईंना सगळं काही घडलेला प्रकार सांगितला आणि निकिताताईंनी मला विचारलं ती चिंगी आता ओके आहेस का? म्हणजे काही दिवस चिंगी जर तुमच्याकडे मदत करण्यासाठी कामात काहीतरी तुम्हाला मदत होईल आणि कामासाठी जर आली तर चालेल का तुम्हाला? खरं तर म्हणजे ती तुमच्या जवळ असेल तर राजवाडे आणि मला काळजी नसेल आणि तुमच्याकडे जर असली तर तिच्याबद्दल सगळ्या गोष्टी आम्हाला कळत राहतील, सेफ राहील ती तिकडे. आणि हे बघा निकिताताई, तिच्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी मी घेतलेली आहे आणि लवकरच तिचं कॉलेज सुद्धा सुरू होईल आणि जर ती तुमच्याकडे राहिली, तुम्हाला मदत केली तर तुम्हाला चालेल का? निकिताला तर फार आवडतं. निकिता म्हणते की वाव स्वानंदी, किती चांगला विचार करतेस ग तू आणि हे बघ मला चालेल, तू प्लीज वगैरे म्हणू नको. हे बघ तिला माझ्याकडे आराम सुद्धा मिळेल आणि माझ्या मुलामध्ये तिचं मन रमेल. स्वानंदी म्हणते की तुम्ही तिला काम सुद्धा सांगा, कामामध्ये खूप हुशार आहे. जर ती कामात असेल तर बिजी असेल तर निकिता म्हणते की ठीक आहे चालेल, मला थोडं थोडं मी काम तिला सांगत राहील, फार नाही सांगणार, माझ्या लहान बहिणीसारखं मी तिला वागवेल, काळजी करू नकोस. तेव्हा आता स्वानंदी निकिता ताईंचे आभार कसे मानू तेच तिला कळत नसतात. निकिता ताई कसं मी तुम्हाला थँक्यू म्हणू तेच मला नाही कळत. निकिता मोठे म्हणायची असते, ती म्हणते की काय गरज आहे बरं आभार मानण्याची, तिला तिचं आयुष्य सुधारण्यासाठी आपली काहीतरी मदत होऊ शकते. माझा तर काय खारीचा वाटा आणि पुढाकार तर तू घेते, सगळं काही तू करते. खरंच स्वानंदी मला तुझा तर फार अभिमान वाटतो, घरच्यांशी तू तिच्यासाठी भांडलीस, डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि आता तर तिच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा तू घेतलेली आहे. स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं आणि निकिता तिला आधार देते, हे बघ सगळं ठीक होईल,
काळजी करू नकोस. तेव्हा आता निकिताईंनी चिंगीची जबाबदारी उचलल्याचं जे काही घडलेला प्रकार आहे तो सुद्धा आता स्वानंदी समोरला सांगते. हे सर्व सांगितल्यानंतर आता स्वानंदी थोडीशी डिस्टर्ब असते. ती म्हणते की खरंच हे सर्व करत असताना मला तुमची फार आठवण येत होती, मिस करत होते मी तुम्हाला. तेव्हा समर सुद्धा सॉरी बोलतो आणि हे बघा स्वानंदी मॅडम, मी खरंच इथे असायला हवं होतं. स्वानंदी म्हणते की हो ना राजवाडे, जर तुम्ही असता तर परिस्थिती वेगळी झाली असती. तर समर म्हणतो की हो ना, मी जर असतो ना ते अंशुमनला मात्र नक्कीच घराच्या बाहेर काढलं असतं. स्वानंदी म्हणते की हो खरं आहे, ज्याला घरातून बाहेर निघायला हवं होतं तो तर घरामध्ये मजा करतोय. चिंगी इतकी छान घरामध्ये हसत खेळत रमली होती, शेवटी तिलाच बाहेर जावं लागलं. आणि दुसऱ्या दिवशी मात्र आता निकिता ही चिंगीला घ्यायला आलेली असते. आजीशी बोलत असतात. आजी म्हणते की हो ना, मला स्वानंदीने सगळं काही सांगितलं आणि खरंच थँक्यू. तर निकिता म्हणते की आजी, अगं तू सुद्धा स्वानंदी सारखंच बोलायला सुरुवात केलीस गो. प्रत्येक गोष्टीमध्ये थँक्यू काय असतं गो. आणि स्वानंदी चिंगीला घेऊन येते, तिची बॅग वगैरे सगळं काही भरून. आणि आजी विचारते की नंदू सगळी तयारी झालेली आहे ना. स्वानंदी म्हणते की हो. चिंगीला खाऊ वगैरे दिला की नाही असं विचारते आजी. तर लगेच स्वानंदी म्हणते की आजी भरपूर दिलेला आहे. आणि आजी चिंगीला म्हणलेली असते की लवकर बरं व्हायचं. निकिता म्हणते की हे बघा तुम्ही कोणीच तिची काळजी करू नका, मी आहे ना, मी तिची काळजी घेईल. आणि ती चिंगीला म्हणलेली असते की हे बघ, इथून निघाल्यानंतर तू आम्हाला विसरायचं नाही, कारण आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत. तुला काही जरी वाटलं, लगेच बोलावंसं वाटलं तर लगेच मला फोन करत जा. तेवढ्या तिथे मलिका आणि अर्पिता आलेले असतात. आणि आता लगेच मलिका म्हणते की वा वा चिंगी, तू गावाला चाललीस की काय, बरं झालं एकदाच. उगाच मात्र सुष्मिताला अगदी काहीतरी असं अवघड फील झालं असतं, कारण ती नवी नवरी आहे आणि तू जर घरामध्ये राहिलं असतं तर तिला वेगळंच वाटलं असतं. त्यामुळे तू बरं झालं गावाकडे जा. मलिका आता तिला टॉन्ट मारत बोलत असते की गावी असं काही करू नको. तर अर्पिता म्हणते की गावी कुठे असं मुलं असतात तिला फसवणारी. आणि तेवढ्यात स्वानंदीला राग येतो. स्वानंदी म्हणते की हे बघा अर्पिता ताई, ती मुंबई सोडून कुठे चाललेली नाही, मुंबईतच आहे, मुंबईत राहून काम सुद्धा करणार आहे आणि तिचं पुढचं शिक्षण कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे ती स्वतःचं आयुष्य यातून सावरणार आहे. तुम्ही कितीही तिचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरी सुद्धा पुन्हा एकदा उभं राहण्याची धमक त्या मुलीमध्ये आहे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, तुम्ही तिच्याशी जे काही वागला आहात ना, त्याचा हिशोब मात्र नक्की एक दिवस होणार आहे. लक्षात ठेवा, तुमची पाप तुम्ही जी केलेली आहेत ना, त्याची फळ तुम्हाला देव लवकरच देईल. आता निकिता म्हणते की हो ना, खरं आहे. आणि चला आता उशीर होतोय. आता नाही चिंगी आता आजींच्या पाया पडते आणि आता आजी म्हणते की खूप मोठी हो, सगळं काही तुझं चांगलं हो असा आशीर्वाद देते. मलिका तर जळफाट होऊन आणि अर्पिता अगदी तिचा चेहरा बघण्यासारखा होतो. दोघी रागाने चिंगीकडे बघत असतात. आजीने चिंगीची माफी मागलेली असते. अगं जमलं तर माफ कर. त्यावरती चिंगी म्हणते की आजी प्लीज असं बोलू नका, आणि माफीची गरज मला आहे असं बोलून आता स्वानंदी चिंगी आणि निकिता यांना काढून देते. आणि शेवटी चिंगीचं सर्व काही व्यवस्थित स्वानंदीच करते आणि समरला म्हणते की हे असं सगळं घडलेलं होतं. त्यानंतर आता इकडे अंशुमन, सुष्मिता आणि मलिका रूम मध्ये आहेत. आणि आता ह्या मलिकाचं मोठमोठ्याने रडायला सुरुवात होतं. नाटकं तिचे चालू होतात. सुष्मिता म्हणते की मॉम इन लॉ, अहो प्लीज रडू नका, तुम्ही का रडतात? अहो तुम्ही रडायला लागल्यानंतर मला सुद्धा रडायला येतो, प्लीज अहो रडू नका ना. आणि मॉम इन लॉ, मी तुम्हाला हॉट चॉकलेट बनवून देऊ का? जेव्हा मी ट्रेस मध्ये असते ना, तेव्हा मी हॉट चॉकलेट खात असते आणि तुम्हाला देऊ का? तेव्हा आता मलिका तिला म्हणते की त्यापेक्षा तू विष आणून देतेस का? तर सुष्मिता म्हणते की हो, विष का? मी देते ना असं म्हणते. तर मलिका रागाने तिच्याकडे पाहते आणि तेवढा सुष्मिताच्या लक्षात येते. ती म्हणते की विष विष का, पण तुम्हाला विष पाहिजे? मलिका म्हणते की विष घेऊन माणसाला मरता येतो, मग सासरी माझ्या आप्पीचे इतके हाल होत असतील ते बघण्यापेक्षा मग मी मेलेली बरी नाही का? मग सुष्मिता विचारते की अरे म्हणजे अर्पिताताईंच्या सासरी इतकी वाईट कंडिशन आहे? तर मलिका म्हणते की वाईट, एक नंबरची असे खतरूड सासू आहे तिची, अति शिकलेली आहे, स्वतःला इतकी शहाणी समजतेस, माझ्या आप्पीला तर मूर्खच समजते. आणि तिच्या सासरच्या लोकांना मात्र अगदी तिची म्हणजे काहीच गरज नाही. म्हणून मात्र अर्पिता मला त्या घरात राहिलेली नकोय. आणि शेवटी मात्र ह्या स्वानंदीने पुन्हा आता तिला नरकामध्ये पाठवून दिलं. सुष्मिता म्हणते की नंदुताईंनी, आणि नंदुताई आहेच तशी इरिटेटिंग, परंतु हे बघा आता मात्र नंदुताईंनी नाही पाठवलं. अहो तुम्हाला माहिती नाही का, समर जिजूंनी पाठवलं. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की अगं सुष्मिता किती भावडी आहेस तू, तुला काय वाटतं हे सगळं एका रात्रीत झालं, एका दिवसात? अगं ही नंदुताई आहे ना, सतत मात्र ह्या समरचे कान भरत असते. आणि ह्या सगळ्या मागचं डोकं कुणाचं आहे? तर मात्र आता ह्या नंदुताईचं, तुझ्या बहिणीचं. आता नंदुताई या घरात आली ना, तेव्हापासून सतत माझ्या आप्पी बरोबर केव्हाही चांगलं वागलेली नाही. सतत तिला कामाला लावायची, सतत तिच्या बरोबर भांडायची, काही ना काही कारस्थान ती करायची. आणि माहेरी मुलीचं सासर असतं, हे असं जे काही लेक्चर वगैरे देत असते ना, ते फक्त माझ्या आप्पीसाठी नव्हतं. जेव्हा आप्पी घरात आली तर झालं तिच्या कपाळाला आठ्या उमटायच्या.
सुष्मिता म्हणते की बेचारे अर्पिता ताई सो सॅड. तेव्हा मलिका म्हणते की हे बघ, अगं तुला तरी तिच्याबद्दल दया वाटते, पण तुला माहिती आहे का, ह्या स्वानंदीला, तुझ्या नंदूताईला तिच्याबद्दल कधीही दया वाटत नव्हती. त्या स्वानंदीमुळे माझ्या आप्पीला घराच्या बाहेर राहावं लागलं. तेव्हा लगेच आता ती मात्र आता आपल्याला सुद्धा घराच्या बाहेर काढू शकते, तिचं काही सांगता येत नाही. आता सुष्मिता हे ऐकून म्हणते की बापरे, म्हणजे तुम्हाला सुद्धा ती घराच्या बाहेर हाकलून द्यायला मागे पुढे नाही बघणार का. म्हणते की अगं माझं जाऊन दे, आता माझं नाही, पण तुला अगोदर काढेल, माझं नाही. सुष्मिता म्हणते की मला का काढेल बरं ती, आणि मला तर घरातून जायचंच नाही. तेव्हा आता अंशुमन यांचं सगळं काही बोलणं ऐकत असतो. मलिका म्हणते की बरं झालं अगं सुष्मिता, मी तुझी सासू बनून राहिले म्हणजे आहे, आणि नाहीतर तिने केव्हाच तुला घराच्या बाहेर काढलं असतं. पण अगं मी तुला सांगू का, मी तरी किती दिवसाची आहे बरं तुझ्या पाठीमागे. आतापासून जर तू या घरात स्वतःचा हक्क आणि स्वतःची जागा नाही बनवली, तुला सुद्धा लवकरच ते घराच्या बाहेर काढतील. म्हणून आता सुष्मिताचे कान भरण्याचा मलिका पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण तिच्या नजरेतच मला समजतं की स्वानंदी तुला घराच्या बाहेर नक्की टपूनच बसलेली आहे काढण्यासाठी. स्मिता घाबरते आणि म्हणते की आता काय करायचं मॉम लॉ. मलिका म्हणते की बघ, एक आयडिया आहे माझ्याकडे, मी तुला सांगते ना तसं करतो. त्यानंतर स्वानंदी समरला सुष्मिताबद्दल सांगते. सुष्मिता पटकन कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू शकते, कारण माझी लहान बहीण आहे, लहानपणापासून मी तिला ओळखते. अंशुमनने खूप विचार करून हे सर्व साधलेलं आहे, आणि त्यात म्हणजे माझ्या आईचा त्यांना सपोर्ट मिळालेला आहे. आता चिंगीने खूप काही भोगलेलं आहे, परंतु तिचं जे काही आता हे म्हणजे यांनी त्रास तिला दिलेला आहे ते असं कुठेतरी निघून जात नसतं. शेवटी यांना हे सगळं काही भोगावं तर लागेल, आणि माझी बहीण सुद्धा आता त्याच्यामध्ये सामील झालेली आहे. त्यामुळे अंशुमनला मात्र एक ना एक दिवस हे सगळं काही भोगावं लागणारच आहे. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.